गेली 50 वर्ष मद्यविक्री दुकानांच्या परवान्यांना असलेली स्थगिती महसुलात वाढ करण्याच्या उद्देशाने उठवली जाणार आहे। राज्यात नव्याने 328 मद्यविक्री दुकानांना परवाने दिले जाणार आहेत। दरम्यान निर्णयानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे। तसंच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी मद्य परवान्यांवरून अजित पवारांवर आरोप केला। पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। सुंदर देशा काय दगडांच्या देशा वेगळं आहे ना ते आता बेवड्यांच्या देशा करायचं जातं। बेवड्यांच्या देशा दारूचे परवाने म्हणजे द्यायचे असतील दुकानं शॉप तर त्याच्या संदर्भामध्ये विधिमंडळाला विश्वासामध्ये घेतल्याशिवाय द्यायचे नाही असा निर्णय झाला। जे दारूचे परवाने दिले गेलेत त्यात आता आपल्याला जय पवारला हा थेट फायदा झालेला नक्कीच झाला पण आहे, होणार पण आहे। पुरावा द्या, तपासून घेऊ, चुकीचं असेल तर ऍक्शन घेऊ। वेगवेगळ्या माध्यमातून जे आहे इन्कम कसं वाढेल आणि पूर्ववत कशी परिस्थिती निर्माण होईल त्याचा प्रयत्न करता येते। राज्यात नव्यानं 328 मद्यविक्री दुकानांना परवाने दिले जाणार आहे। दरम्यान या निर्णयानंतर विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलंय। कणखर दगडांच्या देशाला बेवड्यांचा देशा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप करत राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। तसंच किती मंत्र्यांना मद्य परवाने मिळतात ते बघाच असंही राऊतांनी म्हटलंय। तर विधिमंडळाला विश्वासात घेऊन परवाने देण्याचा निर्णय झाल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। सुंदर देशा काय दगडांच्या देशा वेगळं आहे ना ते आता बेवड्यांच्या देशा करायचं जातं। बेवड्यांच्या देशा ज्या पद्धतीने मद्य परवान्यांचं वाटप झालेलं आहे त्या घुमरेच्या घरात किती मद्याचे परवाने मिळाले ते चेक करा म्हणावं, चौकशी करा। फडणवीसांना म्हणा चौकशी करा। एकेका मंत्र्याच्या आणि सत्ताधारी आमदाराच्या घरात किती मद्य परवाने गेले ती यादी येईल आता। पाठीमागच्या काळामध्येच एक नियम केलेला आहे 72 ला का काहीतरी 72-74 ला की इथनं पुढं दारूचे परवाने म्हणजे द्यायचे असतील दुकानं शॉप तर त्याच्या संदर्भामध्ये विधिमंडळाला विश्वासामध्ये घेतल्याशिवाय द्यायचे नाही असा निर्णय झाला। त्याच्यानंतर कधी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बाकीच्या अनेक राज्यांच्या मध्ये मला तर माहिती मिळाली की उत्तर प्रदेशमध्ये दरवर्षी 3% परवाने जास्त दिले जातात, वाढवले जातात आणि बाकीच्याही ह्याच्यात वाढवले जातात। तो त्यांचा अधिकार आहे, परंतु आपल्या महाराष्ट्राची कामाची पद्धत वेगळी आहे। अजित पवारांचे पुत्र जय पवार या व्यवसायात असताना समितीचं अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपवणं यातून व्यावसायिक हितसंबंधांच्या संघर्षाचा मुद्दा समोर आलाय। दारूच्या परवान्यांचा जय पवारांना फायदा होणार असल्याचा दावा अंजली दमानी यांनी केलाय। तर पुरावा द्या, तपास करून कारवाई करणार असल्याचं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलंय। जे दारूचे परवाने दिले गेलेत त्यात आता आपल्याला जय पवारला हा थेट फायदा झालेला नक्कीच झाला पण आहे, होणार पण आहे। आणि मला असं वाटतं ही क्लिअर कट केस ऑफ ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे आणि त्यासाठी त्यांना त्यांची आमदारकी मंत्रीपद सगळं जाऊ शकेल। त्यासाठी आता लढणार कोण हा प्रश्न आहे। परत आम्हीच लढायचं का विरोधी पक्ष कधीतरी खंबीरपणे या सगळ्या मुद्द्यांवर लढेल हे आता पाहायला लागणार आहे। जय पवारांचं जी कंपनी आहे त्याला कुठेतरी फायदा पण होतो या सगळ्यामध्ये। अरे तपास ना बाबा, तुम्ही आता कुठलं अलीकडे काय व्हायला लागलंय, कुठली पुरावा द्या, तपासून घेऊ, चुकीचं असेल तर ऍक्शन घेऊ। वेगवेगळ्या योजनांचा सरकारच्या तिजोरीवर भार पडतोय याची कबुली खुद्द सत्तेमधील नेत्यांनीच वेळोवेळी दिली आहे। त्यामुळे राज्याचं उत्पन्न कसं वाढणार यासाठी राज्य सरकारकडनं प्रयत्न केले जात आहेत अशी प्रतिक्रिया मद्य परवान्यांवर बोलताना छगन भुजबळांनी दिली आहे। 45,000 कोटी जर रोजच्या खर्चातून जर बाहेर काढले त्यांनी एका शिल्लक पडलेले नव्हते सरकारकडे, हे रोजच्या खर्चाचे होते। या सगळ्यांना डिपार्टमेंटला त्यातूनच काढलं ना ते पैसे। त्याच्यामुळे थोडंसं इतर डिपार्टमेंटला जोपर्यंत हे नीट घडी बसत नाही तोपर्यंत थोडंसं सहन करावं लागणार। आता त्यांनी जे आहेत काहीतरी वाईन शॉप्स वगैरे देण्याचं काही वाचलं निर्णय झालेला आहे। वेगवेगळ्या माध्यमातून जे आहे इन्कम कसं वाढेल आणि पूर्ववत कशी परिस्थिती निर्माण होईल त्याचा प्रयत्न करता येते। विदेशी मद्य निर्मितीच्या परवान्यांसाठी अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे। अजित पवारांचा मुलगा व्यवसायात असताना दादांकडे समितीचं अध्यक्षपद का असा सवाल उपस्थित केला जातोय।
मात्र यानंतर अजित पवारांनी देखील रोखठोक भूमिका मांडत आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.